नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग. आरोग्य विभागातील सर्वात सुपरफास्ट अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या गोष्टीची तुम्ही सर्व आतुरतेने वाट बघत होते, अशी सीएचओ ची 1974 पदांची ऍडव्हर्टाइजमेंट फायनली आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच म्हणजे 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला सीएचओ ची ऍड बघायला भेटणार आहे आणि फायनली ती ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आजच्या सेशन मध्ये आपण बघूयात की सीएचओ ची ऍडव्हर्टाइजमेंट काय आहे, काय सॅलरी असणार आहे. बघा, आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की डेट्स काय असणार आहे, फीज काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे आणि सीएचओ ना सॅलरी काय असणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बनवून राहायचंय. मला सर्व माहिती पूर्ण इत्यंभूत ही सक्सेस अकॅडमी कडनं डिलिव्हर केली जाईल आणि तुम्ही हे बघू शकताय समोर की संडेच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सीएचओ ची लवकरच वॅकन्सी येणार आहे. त्याच्यामुळे आरोग्य विभागातील कुठल्याही अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करायचंय. आजच्या सेशनची सुरुवात आपण एका ब्युटिफुल थॉटने करूया. जब एक नन्ही चिट्ठी, जब एक नन्ही चिट्ठी दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. जब एक नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यूं ही नहीं करता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, सरकारी अधिकारी बनायचंय आणि तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल तर जगातली कुठली तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे. सक्सेस करिअर अकॅडमीने स्पेशल सीएचओ बॅच लॉन्च केलेली आहे आणि याच्यातनं एकदम तज्ञ आणि अनुभवी टीचिंग फॅकल्टी असणार आहे. 8,000 रुपयाचा कोर्स टेम्पररी फक्त 1499 रुपयात आहे. पर लिमिटेड कालावधीसाठी आहे आणि सोबतच डीएमईआर ची बॅच पण आपली देखील स्टार्ट होत आहे. जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून कोर्स परचेस करू शकताय. आपण बघू शकताय विद्यार्थी मित्रांनो की ऍप्लिकेशन जे आहेत हे 4 नोव्हेंबर 2025 पासून स्टार्ट झालेले आहेत ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट ओपन कराल तर वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे जो आहे तर ह्या डेट मध्ये थोडासा एक चेंज झालेला आहे, एक बदल झालेला आहे. ही काहीतरी एक तांत्रिक चूक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली जी एंड डेट आहे ती 4 डिसेंबर असणार आहे. त्यासोबतच एक्झाम पॅटर्न मध्ये खूप मोठा चेंज झालेला आहे सीएचओच्या. आपण पुढे व्हिडिओ हे बघूया. तर 4 डिसेंबर पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. एलिजिबिलिटी काय असणार आहे? तुमचं जर बीएससी नर्सिंग झालेलं असणार आहे, जर तुमचं बीएएमएस झालेलं असणार आहे, त्यासोबतच तुमचं पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग झालेलं असणार आहे, त्यासोबतच बीयूएमएस झालेलं असणार असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची बॅचलर डिग्री कम्युनिटी मध्ये असणार आहे, कम्युनिटी या सब्जेक्ट मध्ये असेल तर तुम्ही काय असाल, सीएचओ साठी एलिजिबल असणार आहात. तर आपण पुढे बघूया. एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, सिलेबस काय असणार आहे हे पुढे आपण बघूया. चला, तर ही जाहिरात जी आलेली आहे ती आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी आलेली आहे आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला www.nhm.maharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्ही काय करू शकताय, ऍप्लिकेशन तुमचं करू शकता आहात. याची ऍप्लिकेशन फीज किती असणार आहे बघूया विद्यार्थी मित्रांनो. ओपन कॅटेगरीसाठी फीज असणार आहे 1,000 रुपये आणि ओबीसी कॅटेगरीसाठी त्यासोबतच एससी एसटी इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी फीज असणार आहे 900 रुपये. अनाथ उमेदवारांसाठी फीज असणार आहे 900 रुपये आणि माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. पुढे आपण बघूया की हॉल तिकीट कधी येणार आहे. साधारणतः परीक्षेच्या 7 दिवसाआधी 7 डेज प्रायर काय असणार आहे, तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. एक्झाम सेंटर अलॉटमेंट साठी तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील आणि त्या 3 ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर चॉईस करू शकता. साधारणतः
नोटिफिकेशन आल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात एक्झाम होते. म्हणजे जर तुमचे ऍप्लिकेशन आता नोटिफिकेशन हे नोव्हेंबर मध्ये आलंय, साधारणतः तुमचं जानेवारी महिन्यामध्ये ही एक्झाम एक्सपेक्टेड असणार आहे. आणि जर तिथून पुढे गेली तर आपल्यासाठी उलट चांगलं आहे की आपल्याला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ हा भेटणार आहे. त्याच्यासोबत पुढे बघूया पोस्ट किती असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल पोस्ट आहेत 1974. टोटल पोस्ट किती आहेत 1974. इथे सोशल रिझर्वेशन आणि पॅरलल रिझर्वेशन हे दोघं दिलेले आहेत. एससी कास्ट साठी आपण बघू शकताय, एससी साठी 143 पोस्ट आहे, एसटी साठी 103 पोस्ट आहे, व्हीजे साठी 30 पोस्ट आहे, एनटीबी साठी जवळपास 60 पोस्ट आहेत, एनटीसी साठी 29 पोस्ट आहेत, एसबीसी साठी 72 पोस्ट आहेत, ओबीसी साठी तब्बल 243 पोस्ट आहेत आणि एससीबीसी साठी 197, ईडब्ल्यूएस साठी 197, ओपन साठी 900, ओपन कॅटेगरीसाठी तब्बल 900 पोस्ट आहे. आणि अशा टोटल 1974 पोस्ट काय आलेलं आहे, नोटिफिकेशन आलंय विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या सीएचओ स्पेशल बॅच मध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. आणि ह्या वर्षी पॅटर्न आणि सिलेबस मध्ये खूप मोठा चेंज झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघूया पॅटर्न मध्ये कुठल्या प्रकारचा चेंज झालेला आहे. इलिजिबिलिटी आपण बघितली, त्याच्यामध्ये काय असणार आहे मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं. इलिजिबिलिटी मध्ये जे पण BAMS विद्यार्थी आहेत, त्यासोबत BUMS, त्यासोबतच BSc नर्सिंग, त्यासोबतच पोस्ट बेसिक BSc नर्सिंग आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ, BSc इन कम्युनिटी हेल्थ हे जे पण विद्यार्थी असतील हे सीएचओ पोस्ट साठी अप्लाय करण्यासाठी इलिजिबल असणार आहेत. पुढे आपण बघूया सिलेबस काय आहे. बघा याच्या आधी जो एक्झाम पॅटर्न होता सीएचओचा 2023 मध्ये, आधी 50 प्रश्न असायचे, एक प्रश्न 2 मार्कांसाठी, म्हणजे आधी 100 प्रश्न असायचे. बट न्यू पॅटर्न नुसार तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे. किती मार्कांसाठी असतील तर 1 मार्कांसाठी, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असेल. आणि त्यासोबतच नवीन काय आलेला आहे, सिलेबस आलेला आहे, नवीन सिलेबस आलेला आहे. आणि ह्या नवीन सिलेबस मध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बघा या नवीन सिलेबस नुसार येस तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स असणार आहे. बेसिक कन्सेप्ट ऑफ हेल्थ, basic concept of public health, basic of human body, child health, adolescent health, maternal health, family planning, communicable and non-communicable disease, nutrition, mental health, skill based questions, referral linkage, emergency services. आणि ह्या वेळेस emergency services, oral आणि ENT हे टॉपिक ऍड करण्यात आलेले आहे. हे सर्व असतील 60 मार्कांसाठी, 60 प्रश्न असतील 60 मार्कांसाठी. त्यासोबतच यावर्षी जीके जनरल नॉलेज हा एक सब्जेक्ट तुमचा वाढवला आहे. तो 20 प्रश्न 20 मार्कांसाठी असणार आहे. आणि NHM प्रोग्राम, जे पण काही NHM चे प्रोग्राम्स आहे त्याचे 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. म्हणजेच आपण बघू शकतोय विद्यार्थी मित्रांनो, टोटल तुमचा जे कम्युनिटी आहे, कम्युनिटी त्यासोबत थोडा पोर्शन पेडियाट्रिकचा आहे, त्यासोबत थोडा पोर्शन सिलेबस तुमचा ओबीजीचा आहे, त्यासोबतच मेडिकल सर्जिकलचा थोडा पार्ट आहे, कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. हे सर्वांचे 60 प्रश्न असतील 60 मार्कांसाठी. जीके असेल तुमचं 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. आणि तुमचे हेल्थ प्रोग्राम्स, जे हेल्थ प्रोग्राम्स आहेत हे तुमचे हेल्थ प्रोग्राम्स 20 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. म्हणजे असे टोटल तुमचे 100 क्वेश्चन झाले. आणि किती मार्कांसाठी 100 मार्कांसाठी. हा सीएचओच्या पॅटर्न मध्ये झालेला एक मोठा बदल आहे. त्यासोबतच आपण पुढे वळूया. एक्झाम टाईप कसं असणार आहे. याच्या आधी तुमची रिटर्न एक्झामिनेशन होती, आता कशी असणार आहे, सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं मग बाकी सर्व जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. पुढे आपण बघूया सॅलरी किती असणार आहे. मी तुम्हाला एक परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की सीएचओच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मोठा चेंज होणार आहे. म्हणजे याच्या आधी सीएचओचं सॅलरी बेसिक होतं 25,000,
त्याच्यात आता 10,000 रुपये वाढ लवकरात करण्यात शासनाच्या विचाराधीन आहे. आता करंटली जी सॅलरी स्ट्रक्चर आहे आपण ते बघूया. सध्याचं जे सीएचओचं सॅलरी स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते सॅलरी स्ट्रक्चर आहे तुमचं बेसिक असणार आहे 25,000 रुपये. त्यासोबत तुम्हाला इन्सेंटिव्ह असणार आहेत 15,000 रुपये. म्हणजे टोटल तुमची सॅलरी जाते 40,000 रुपये प्रतिमाहा. आणि जर तुम्ही ट्रायबल एरियात असाल किंवा हार्ड एरियात असाल तर तिथे एक्स्ट्रा 15,000 रुपये तुम्हाला सॅलरी असते. मग तिथे तुमची सॅलरी जाते 55,000 रुपये. इयरली तुम्हाला 5% इन्क्रीमेंट असणार आहे. आणि लवकरच तुम्ही जे एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला एक ब्रिज कोर्स असतो. हा ब्रिज कोर्स साधारणतः 6 महिन्याचा असतो आणि या 6 महिन्याच्या ब्रिज कोर्स मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं स्टायपंड देण्यात येतं. ते स्टायपंड असतं 10,000 रुपये प्रतिमाहा. तुम्हाला जर सीएचओचा अजून डेप्थ मध्ये सिलेक्शन प्रोसेस बघायची असेल तुम्ही माझा कालचा व्हिडिओ आपल्या सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवर बघू शकताय. पुढे आपण बघणार आहोत की एज लिमिट काय आहे. इथे बघू शकतोय आपण ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट असणार आहे 38 वर्ष. रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओबीसी, एससी, एसटी या सर्व कॅटेगरीसाठी असणार आहे 43 वर्ष. दिव्यांग उमेदवारांसाठी असणार आहे 45 वर्ष. प्रकल्पग्रस्तांसाठी 45, भूकंपग्रस्तांसाठी 45, अंशकालीनसाठी 55, माजी सैनिकांसाठी 3 वर्ष अजून, माजी सैनिक दिव्यांगांसाठी 45, खेळाडूंसाठी 43, अनाथांसाठी 43 आणि स्वातंत्र्य सैनिक पाल्यांसाठी 45 वर्ष एज लिमिट असणार आहे. पुढे आपण बघूया. येस. तर अशा प्रकारे हे आपले जे नोटिफिकेशन आहे हे पूर्ण झालेलं आहे. जर तुम्हाला ही पीपीटी हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि तिथे तुम्हाला ही पीपीटी पीडीएफ मिळून जाईल. आणि मी परत सांगतोय विद्यार्थी मित्रांनो 2025 आणि येणारं 2026 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये बंपर आणि भरघोस वॅकन्सीज आहेत. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासून प्रिपरेशन साठी लागायचंय. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण अडचण येत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांना. चला सर्वांनी हॅपी राहा, प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि कोणासाठी प्रिपरेशन करायचंय? आपल्या आई वडिलांसाठी. त्या आई वडिलांच्या कष्टासाठी आपल्या आयुष्यातल्या सर्व स्ट्रगल साठी प्रिपरेशन करायचंय. आपल्या आईला म्हणायचंय ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पूरे करके मैं दिखलाऊंगा. आणि आपली जी सीएचओ बॅच लॉन्च होते, स्पेशल डीएमईआर बॅच लॉन्च होते, याच्यात तुम्हाला पूर्ण अनुभवी तज्ञ टीचिंग फॅकल्टी असणार आहे. लाईव्ह क्लासेस असतील प्लस रेकॉर्डेड क्लासेस असतील, सोबत तुम्हाला नोट्स असतील, त्या ते सिरीज असणार आहेत आणि 6 मंथ्स तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे. आणि महाराष्ट्रात तुम्ही कुठेही विचारू शकतात की नर्सिंग म्हटलं की सक्सेस करिअर अकॅडमीचं नाव कसं आहे आणि तिथला टीचिंग पॅटर्न कसा आहे हे तुम्ही विचारू शकताय. चला परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बेस्ट ऑफ लक.